हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बघा इथे आज मिरचीचा ठेचा बनवणार आहे. त्यासाठी मी भाकऱ्या करून घेतल्या होत्या. त्याच तव्यामध्ये मी आता ह्या मिरच्या भाजत आहे. बघा, ह्या खूप तिखटही नाही आहे आणि फिक्क्याही नाही आहे, अशा ह्या मिरच्या आहेत. मिरची भाजून घ्यायची आणि त्याचबरोबर लसूणही त्यात टाकून भाजून घ्यायचा. आता दोन्हीपैकी छान असं भाजून घ्यायचं दोन्हीसुद्धा आणि म्हणजे नाही का व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. पूर्ण मिरचीला डाग लागेसपर्यंत लसूण चांगला म्हणजे भाजता त्याला छान असे डाग लागतात. आणि त्यात बघा मी आता थोडंसं तेल टाकले आहे. पहिले तेल नाही टाकायचं, नंतर नाहीतर ठसका खूप उडतो. पहिले थोडंसं भाजून घ्यायचं. मिरची म्हणजे ठसका उडत नाही आणि मिरची फुटत नाही. आता बघा त्याचबरोबर मी थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकले आहे. ते शेंगदाणेसुद्धा मी तेलात भाजून घेत आहे. आता हे सगळं एकत्र भाजायचं. मिरची, लसूण, शेंगदाणे ह्याच टायमिंगला त्याच्यात भाजले ना की त्या दाण्यांचा चवसुद्धा वेगळी येते. बघा, टेस्ट त्याची अगदी छान येते. आता बघा मी व्यवस्थित अशी मिरची, शेंगदाणे आणि लसूण भाजून घेतलेले. बघा, दिसतात का नाही मिरचीला डाग पडलेले? व्यवस्थित असे मिरचीला डागसुद्धा पडलेले आहेत. बघा, छान असं भाजून घेतले. बघा मी ते सगळं मिरची, लसूण आणि शेंगदाणे. त्याचबरोबर आपण त्यात जिरे टाकायचे. जिरे म्हणजे भाजलेले जिऱ्यांची टेस्टसुद्धा वेगळी येते आणि पावडरची वेगळी येते. त्याच्याकरता भाजतानाच आपण यामध्ये जिरे पण भाजून घ्यायचे आहे. आणि आता हे सगळं गार होऊन द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आबडधोबड असं वाटून घ्यायचं. हे खलबत्त्यातसुद्धा खूप छान म्हणजे असं वाटलं जातं किंवा त्याची चवही छान येते. पण आता खलबत्ता नसल्यामुळे मी आताच वाटणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते संपूर्ण गार करून घ्यायचं आणि मगच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, नाहीतर मग ते असं ओला होऊन जाईल. बघा, आता इथे मी सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतले. ते छान गार झालेले. वरतून मीठ टाकायचं. आत्ताच मीठ टाकलं म्हणजे पूर्ण मिरचीला मिठाची चव लागली जाते. आता आपण हे वाटून घेऊया. बघा किती छान असं मी आबडधोबड वाटलेलं आहे. असाच ठेचा खूप छान लागतो, बारीक केलेला नाही चांगला लागत. बघा, मस्तपैकी असं आबडधोबड मी त्यात वाटलेलं आहे. कुठे कुठे अख्खे शेंगदाणेसुद्धा राहिलेत, कुठे लसूण राहिले. असा ठेचा खूप सुंदर लागतो. नक्की एकदा करून बघा. आता आपण त्यावरती कच्चं तेल टाकायचं. आपण तर पहिले टाकलेलं, ह्यात कच्चं तेल टाकायचं आणि तयार आहे बघा आपला मिरचीचा ठेचा.